तर महाराष्ट्रामधला आणखी एक प्रकल्प जो आहे तो गुजरातला जाणार आहे। सिंधुदुर्ग किनाऱ्यावरती होणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार असा आरोप केलेला आहे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी। वैभव नाईक यांनी सध्याच्या सरकारवरती हे जोरदार आरोप केलेले आहेत। सिंधुदुर्ग किनाऱ्यावरती होणारा पाणबुडी प्रकल्प हा गुजरातला जाणार असल्याचं ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी म्हटलेलं आहे। 2018 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या निवती किनाऱ्यावर पाणबुडीचा प्रकल्प पर्यटन विभागाने महाराष्ट्र शासनाच्या आणला होता आणि 2019 मध्ये उद्धवजी ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यासाठी बजेटमध्ये तरतूद केली होती। हा प्रकल्प मात्र आता पद्धतशीरपणे जे चांगले प्रकल्प आहेत ते गुजरातला नेण्याचा जो गुजरात शासनाचा आणि केंद्र शासनाचा डाव आहे आणि तो डाव आता त्यांचा दिसून आलेला आहे। आणि यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 3 मंत्री या राज्य सरकारमध्ये आहेत, एक केंद्रीय मंत्री केंद्र सरकारमध्ये आहे। असं असताना हा प्रकल्प नेणं म्हणजे महाराष्ट्राशी गद्दारी केल्यासारखं आहे। दरम्यान यावरूनच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केलेली आहे। आपण पाहूयात। दरोडेखोरी म्हणतात त्याला, मी सांगतोय दरोडेखोरी जी असते ना, वाटमारी करणं, गुजरातसाठी जी केंद्र सरकारची वाटमारी सुरू आहे त्या वाटमारी करणाऱ्यांना खरं म्हणजे दहशतवाद विरोधी गुन्ह्याखाली त्यांना त्याचा गुन्हा दाखल, ही दहशत आहे। दहशतीने उद्योगपती नाही घेऊन चाललेले आहेत मुंबईतून। आणि हे सरकार बरं का, हिंदुत्ववादी सरकार, मोदी भक्त सरकार हे बोलायला तयार नाही। महाराष्ट्राची वाट लावण्याची, मुंबईची वाट लावण्याची हे जे धोरण आहे। दरम्यान पाणबुडीचा हा प्रकल्प राज्याच्या बाहेर जाऊ दिला जाणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार संजय शिरसाट यांनी दिलेली आहे। पाणबुडीचा जो उद्योग होता तो गुजरातला गेल्याचं बातमी आणखी नाही, कन्फर्मेशन त्यावर झालेलं नाही। परंतु अनेक उद्योग महाराष्ट्रात येत आहेत, त्याची चर्चा कमी होताना दिसते। मागे सुद्धा काही लोकांनी सांगितलं की हिऱ्याचा उद्योग गुजरातला गेलाय, परंतु तरी तुम्ही जर पाहिलं असेल तर हिरे उद्योगाचे जे काही सुरत वगैरे त्या साईडचे लोक व्यापारी ते मुंबईत येत आहेत। म्हणून पाणबुडीचा उद्योग सुद्धा सरकार हा निश्चित प्रयत्न करेल की तो तिकडे जाऊ नये। कोकण पट्टी असलेला आणि त्यासाठी योग्य असलेली जागा फक्त आणि फक्त त्या उद्योगासाठी चांगली आहे। म्हणून मला वाटतं की तो उद्योग जाणार नाही आणि मुख्यमंत्री साहेब आणि इतर सर्वजण त्यासाठी प्रयत्नशील राहतील। तर हा पाणबुडी प्रकल्प राज्याच्या बाहेर जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दिलेली आहे। आपण पाहूयात मुख्यमंत्री काय म्हणाले। बातम्यांवर विश्वास ठेवू नका, इथं केसरकर आहेत। मी सकाळी उदय सामंत मंत्र्यांशी बोललोय। हा जो प्रकल्प आहे तो आपल्या राज्याचा प्रकल्प आहे, तो राज्यातून बाहेर जाणार नाही याची आपण खात्री बाळगा। MTHL आता 12 तारखेला त्याचं उद्घाटन होतंय। आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते हा MTHL जो आहे 22 किलोमीटरचा सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज आहे देशातला। आणि यामुळे जे 2 तासाचं अंतर आहे ते फक्त 15 मिनिटावर 20 मिनिटावर येणार आहे। तिथे मोठ्या प्रमाणावर ग्रोथ होईल आणि खऱ्या अर्थाने एक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।